रस्त्यांची दुरावस्था आणि पाणी टंचाईवरून मनपावर हंडा मोर्चा। नाशिक महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्याचप्रमाणे परिसरात 4 पाण्याच्या टाक्या असताना देखील मुबलक पाणी पुरवठा होत नाही। यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील संतप्त नागरिकांनी आज महापालिकेवर हंडा मोर्चा काढला। माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। प्रभाग क्रमांक 16 मधील नाशिक पुणे रोड येथील टाकळी गावाकडे जाणाऱ्या 30 मीटर रुंदीच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 7 ते 8 निष्पाप नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे। रस्ता इतका खराब आहे की वाहन चालकांसह पादचाऱ्यांसाठीही तो जीवघेणा ठरतो आहे। विजय ममता सिग्नल तो भाऊ बंगला टाकळी, ड्रीम सिटी चौक ते उत्तम नगर तपोवन रोड, दीनानाथ मेडिकल ते मंगलमूर्ती नगर लेन नंबर 1 व 2, नाशिक पुणे रोड ते गायत्री नगर, साईबाबा मंदिर ते स्प्रिंग व्हॅली, शिवाजीनगर दत्त मंदिर ते LIC सोसायटी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत। या मार्गावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते। विशेषतः नाशिक पुणे व औरंगाबाद रोडवरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे। महापालिकेच्या बांधकाम विभागाला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही। 10 जुलै रोजीही या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले होते, परंतु प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचा मोठा त्रास देखील निर्माण झाला आहे। चांगल्या क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्यांमधून समतानगर, टाकळी, वैदुवाडी, आदिवासी वसाहत, रामदास स्वामी मठ परिसर व इतर भागात पाणी पुरवठा केला जातो, मात्र संबंधित अधिकारी ही टाकी पूर्णपणे भरत नाहीत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे परिसरात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही व नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी। पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भराव्यात व पाणी पुरवठा सुरळीत व नियमित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक विजय ओहोळ, राष्ट्रवादीचे अनिल जोंधळे, प्रवीण नवले, शुभम पाटील, बाबा पवार, मनीष डांगे, प्रवीण पाटील, फहीम शेख यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। 16 टाकळी गाव, समतानगर या संपूर्ण भागातील माझ्या माता भगिनी आणि माझे तरुण कार्यकर्ते आलेले आहेत। आपण सगळे बघत असाल का पाण्यासाठी नाशिक शहरामध्ये आम्ही राहतो, परंतु पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे। रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते आहे अशी भयानक परिस्थिती। आम्ही कुठेतरी एखाद्या खेड्यागावात राहतो काय, दुर्लक्षित अशा ठिकाणी राहतो की काय अशी आम्हाला भावना होत आहे। आज एकीकडे नाशिक महानगरपालिका म्हणते का आपल्याकडे मुबलक पाऊस झाला, मुबलक साठा आहे, धरणामध्ये खूप पाणी आहे। आम्ही जायकवाडीच्या धरणाला पाणी द्यायला निघालो, 2-2, 3-3 रोटेशन आम्ही सोडत आहोत, परंतु आज आमच्या प्रभागामध्ये पिण्यासाठी पाण्यासाठी वणवण करावं लागत आहेत। बोरिंगा बंद केलेल्या आहे, विहिरीचं पाणी पिता येत नाहीये आणि असं असताना प्रशासनाला वारंवार सांगून त्या जलशुद्धी केंद्रावरून पाणी टाक्यांमध्ये सोडला जात नाही आणि आमच्या भागामध्ये पाणी येत नाही। आज अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही, वापरायला सोडून द्या। ज्या सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये भरणार आहे, ज्या सिंहस्थासाठी हे मोठे मोठे मिलावत आहेत आणि त्या सिंहस्थाच्या तीरावर आम्ही राहणारे लोक आहोत। गोदावरी आणि नासडी संगमाच्या नदीवर आम्ही राहणारी लोक आहोत आणि आम्हाला बघतो का नदीला पाणी सोडलेलं आहे, परंतु टाक्यांमध्ये पाणी नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे की अशी भावना होती आहे की आम्ही उत्तर प्रदेशच्या किंवा अप्रगत एखाद्या राज्याच्या ठिकाणी राहतो का काय। आज इतके भयानक खड्ड्यांमुळे आज 7 ते 8 लोक निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। परवा आमच्या गवी नावाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, झाडावर ठोकर मारून खड्ड्यात पडला म्हणून। त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी मेडिकल कॉलेजची मुलगी आमची ऋतुजा नावाची, ती ट्रक खाली आली। असे 7 ते 8 लोक त्या ठिकाणी ट्रक खाली चिडून गेले, कारण ती संपूर्ण अवजड वाहतूक ती आमच्या गावातून वळवली। आता अवजड वाहतूक वळवली तर वळवली, रस्ते तर नीट करा। त्या ठिकाणी नैसर्गिक नाला वाहतो। मी त्या ठिकाणी फोटो आणलेले दाखवले, फोटो आणले अजय, त्या फोटो मध्ये तुम्ही बघाल का अक्षरशः ट्रक त्या
चालना जातीये. म्हणजे इतकी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की तुम्हाला सांगतो, हे तुम्ही बघा खड्डे, हे खड्डे आहे का काय आहे, आणि इतकी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाऊ, नक्कीच आपल्या भावना तीव्र आहेत. आता आपण मनपा आयुक्त प्रशासकांना भेटणार आहात, निवेदन देणार आहात, काय नेमकी आपली आता मागणी असणार आहे? हे बघा, तुम्ही मुद्दामून हा एक फोटो बघा, याला प्रशासन रेबिन लावली आणि नाला सगळा धसून गेला, रस्त्याच्या बाजूला आहे. तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी आलो, प्रशासनाच्या नायर मॅडमला निवेदन दिलं, मॅडमने निवेदन स्वीकारलं आमचं, मी त्यांचा सन्मान करतो. परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की साहेब, आम्हाला तुमचं काम करण्याची हे नाही आहे, कारण माझ्याकडे बांधकाम विभाग नाही आहे. मग आम्ही दाद मागायची कोणाकडे? आम्ही एका डेप्युटी इंजिनियर निलेश साहे नावाच्या व्यक्तीला निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं आम्हाला पोहोचवतो. परंतु प्रशासन आयुक्त ज्या खत्री मॅडम आहे, त्या खत्री मॅडमला ही खालची अधिकारी मंडळी काही सांगत नाही. मोठे मोठे बंगले आणि मोठ्या मोठ्या गाड्या घेण्यामध्ये व्यस्त आहे. यांना जर संध्याकाळी तुम्ही बघितलं तर ठेकेदारांपुढे तुम्हाला दारू पिताना दिसतील हे अधिकारी. परंतु यांना लोकांची क्यू येत नाहीये, खड्डे झाले त्याची क्यू येत नाही, पाणी भेटत नाही यांना त्याची क्यू येत नाही, कारण हे बिस्लरी मध्ये टाकून दारू पिता. परंतु आमच्या गोरगरिबांच्या नाना पाणी येऊ देत नाही. ही मोठी नामुष्की झालेली आहे. ज्या गावांनी अधिकाऱ्यांना मोठं केलं त्या गाव यांना रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही देण्यासाठी या ठिकाणी निवेदनद्वारे आणणार आहोत. आज कदाचित आयुक्त मॅडमला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, आयुक्त मॅडमला कदाचित ह्या गोष्टी त्यांनी कल्पना देत नसतील, परंतु आयुक्तांना सुद्धा आम्ही फोटो आणून त्यांना त्यांची या अधिकाऱ्यांचे कर्तबगारी, या अधिकाऱ्यांचे जे काही कामाची पद्धत आहे हे दाखवून देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही सगळे हातावरची मंडळी आहोत. पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्या बाया कुठेतरी घरगुती कामाला जातात, कोणाकडे धुणे भांड्याच्या कामाला जातात, कोणी शेतीत कामाला जातात. ते आमचे तरुण कार्यकर्ते छोट्या हातावरचे व्यवसाय करण्यासाठी जातात. हे सगळे काम धंदे सोडून या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. आणि जर आयुक्त मॅडम स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.